मेहंदी नव्याने रंगली भाग 2. लेखिका वैशाली मंथाळकर. भूतकाळ. 4 वर्षापूर्वी. रात्रीची वेळ. धो पाऊस पडत होता. एका हॉस्पिटलच्या रूममध्ये बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. निवी मिटलेले डोळे उघडण्याचा प्रयत्न करू लागली. बाळाचा जोरात आवाज आला तसं तिने खाडकन डोळे उघडले. घामाने पूर्ण भिजली होती. तिने शेजारी असलेल्या पाळण्याकडे नजर फिरवली. बाळ शांत झोपलेले होते. ती अलगद कळवळत एका कुशीवर होत बाळाला एकटक न्याहाळू लागली. डिलिव्हरी होऊन 3 ते 4 तास झाले होते. आपल्या पिलाला मन भरून बघत होती. बाळाला बघता बघता ती हळूवार डोळे मिटू लागली आणि पुन्हा बाळाचा जोरात किंचाळून रडण्याचा आवाज येऊ लागला. तसे तिने पटकन डोळे उघडले. शेजारच्या रूममधून बाळाचा आवाज येऊ लागला आहे हे तिच्या लक्षात आले. कसली आई आहे? बाळ किती वेळ झालं रडते. तिची आई लताताई झोपेतून उठून पाळणा हलवू लागली. त्या बाळामुळे आपल्या नातवाची झोपमोड होऊ नये म्हणून आजीला काळजी लागली. आई आत्ता जन्मले असेल, ती क्षीण आवाजात म्हणाली. पण तिचं मन तिकडेच जात होतं. त्या तान्हुल्या बाळाच्या आवाजात एक वेगळीच ओढ अन काळजी लागली होती. बाळ चुळबुळ करत ओठ काढू लागलं. निवी त्याला कुशीत घे, थोडंसं दूध पाजव, झोपेल. लताताई त्याला पाळण्यातून आपल्या कुशीत घेत निवीच्या बेडवर बसत म्हणाल्या. निवी बेडचा आधार घेत उठून बसली. लताताईने बाळाला अलगद तिच्या कुशीत दिलं. ती पण त्याला आपल्या कुशीत घेऊन दूध पाजू लागली. 9 महिने आणि आज दिवसभर वेदना सहन करून तिचं गोंडस बाळ तिच्या कुशीत छानपैकी डोळे मिटून आवाज करत दूध पीत होतं. त्याचा दूध पिताना चकचक होणारा आवाज एखाद्या संगीताप्रमाणे तिच्या कानाला भासत होता. त्याचे छोटे हात तिने आपल्या हातात घेत त्यावर ओठ टेकवले. सगळं सुख एकीकडे आणि आई होण्याचं सुख एकीकडे होतं. कितीतरी वेळ ती तिच्या पिल्लाला निहाळून पापे घेत आपल्या कुशीत घट्ट कवटाळत होती. शारीरिक त्रास तर होताच, पण त्या त्रासात सुद्धा तिला आनंद होत होता. कारण तिचं बाळ तिच्या हातात निवांत झोपलं होतं. थोड्या वेळातच नर्स आत येऊन बाळाला चेक करू लागली. सिस्टर, बाळ किती वेळ झालं रडत आहे? बाळासोबत मोठं कोणी नाही का शांत करायला? लताताई वैतागून म्हणाली. त्या बाळाची आई काही वेळापूर्वीच जग सोडून गेली आणि आता त्या बाळाला भूक लागली आहे आणि पोट भरत नसल्याने रडायचं चालू आहे, ती नर्स शांतपणे म्हणाली. दोघी पण सुन्नपणे एकमेकांना बघू लागल्या. निवीच्या काळजात धस्स झालं. ऐकूनच कान बधीर झाल्यासारखे झाले होते. अंगावर सर्कन काटा आला. तिने आपल्या बाळाला आपल्या कुशीत घट्ट कवटाळून घेतलं. आपल्याला जर काही झालं असतं तर आपल्या चिमुकल्याचे किती हाल झाले असते, हा विचार येताच अंगभर भीतीची लाट पसरली. त्याचबरोबर त्या पिल्लूचा रडण्याचा आवाज ऐकून मनात कालवाकालव होऊ लागली. आता तर रडून रडून आवाज बारीक येत होता. तिने दारातून नजर बाहेर टाकली. बाळाची आजी शांत करत इकडून तिकडून फिरत दुधाच्या बॉटलने दूध पिऊ घालत होती. पण त्या छोट्या पिल्लूला नीट धरता येत नव्हतं म्हणून ओठ काढून रडत होतं. सिस्टर, त्या बाळाला आणता का? मी थोडं दूध पाजवते. त्या बाळाचा आवाज आता तिला सहन होत नव्हता आणि तिच्या तोंडून पटकन निघून गेलं. तशी सिस्टर आणि लताताई तिला प्रश्नार्थी नजरेने बघू लागले. निवी, काय बोलते?
तुझ्या बाळाला बघ पहिलं, लताताई चिडून म्हणाल्या. तर मंडळी, अशाच वेगवेगळ्या कथा ऐकण्यासाठी आणि त्याचे नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तसंच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका बरं का.